आयफ्लेक्स नंतर दीपक घैसास थांबले नाहीत. अनेकांना वाटलं असेल की इतक्या मोठ्या कंपनीचं नेतृत्व केल्यावर कदाचित आता निवृत्ती किंवा जरा आराम. हो, साहजिक आहे तसं वाटणं. पण तसं झालं नाही. त्यांनी एका पूर्णपणे नव्या क्षेत्रात उडी घेतली. त्यांनी जेन्कोवाल स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आणि सध्या ते तिचे अध्यक्ष आहेत. जेन्कोवाल काय आहे हे नक्की? ही कंपनी प्रामुख्याने हेल्थकेअर म्हणजे आरोग्यसेवा आणि बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सल्ला आणि धोरणात्मक सेवा पुरवते. अच्छा, म्हणजे IT मधून थेट हेल्थकेअर आणि बायोटेक? हो, आणि याच अंतर्गत एक अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम येतो, तो म्हणजे स्टेमेड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड. स्टेमेड बायोटेक ऐकल्यासारखं वाटतंय. ही भारतातली पहिली दातांच्या पेशींपासून स्टेम सेल्स जतन करणारी बँक आहे. अरे वा, दातांपासून स्टेम सेल्स, हे खरंच खूप वेगळं आहे. हो ना, हे खरोखरच लक्षवेधी आहे. फायनान्स आणि IT मधून थेट आरोग्यसेवा आणि जैवतंत्रज्ञान, हा बदल म्हणजे कमाल आहे. इथे पुन्हा एकदा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि धोका पत्करण्याच्या तयारीचा प्रत्यय येतोय. खरंय. हो, साधारणपणे लोक एका क्षेत्रात यशस्वी झाल्यावर त्याच किंवा संबंधित क्षेत्रात काम करणं पसंत करतात, की नाही? बरोबर, कम्फर्ट झोनमध्ये. अगदी. पण IT आणि फायनान्स या प्रस्थापित आणि त्यांच्या अनुभवाच्या क्षेत्रांमधून थेट जीवनविज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या भविष्यातल्या म्हणजे इमर्जिंग क्षेत्रांमध्ये प्रवेश करणं, हां, हे धाडसाचं आणि नाविन्यपूर्ण विचारांचं लक्षण आहे.